खूप छान झालेले आपले कबाब. तुम्ही पण अशी करून बघा. अजून खूप गरम येते. आज आपण करणार आहे सोयाबीनचे कबाब करणार आहे. त्यासाठी सोयाबीन अर्धा तास भिजत ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये. यासाठी लागणारे आपल्याला कॉर्नफ्लॉवर, डाळीचं पीठ, कोथिंबीर, कांदा, चिली फ्लेक्स, अद्रक लसणाची पेस्ट, डार्क सोया सॉस आणि काही कच्चा मसाला आणि लाल तिखट, हळद आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला सोयाबीन जे आपण भिजवून ठेवलेलं होतं, भिजत टाकताना आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं याच्यामध्ये, म्हणजे चव ह्याची छान लागते. आता हे आपल्याला चॉपर मध्ये किंवा मिक्सर मध्ये जाडसर हे वाटून घ्यायचं. हे गरम पाण्यात भिजवल्यामुळे पटकन भिजले जातात. एक अर्धा तास जरी आधी भिजत घातलं तरी चालतं करण्याआधी. हे आता जाडसर आपण वाटून घेऊ. आणि आपल्याला हे मिक्सर मधनं करून घ्यायचंय. आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. सगळं आपलं सोयाबीन बारीक करून झालेले. आता हे काढून घेऊ. याच्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊ. बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, पण थोडा जास्त वापरायचा, त्यामुळे याला छान चव लागते. हे 2 कांदे घेतलेले आहेत मोठे मी. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. 1-2 चमचे अद्रक लसणाची पेस्ट नसेल ना तर आपण चॉपर मध्ये किंवा बारीक करून टाकले तरी चालते. इथे 1 लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता किंवा सोया सॉस, तुम्हाला दोन्ही पैकी जे आवडतं ते एक टाकायचं. याच्यामध्ये 1 चमचा सोया सॉस टाकणार आहे. 4 चमचे बेसन टाकणार आहे, बेसन पीठ. कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, हे 3 चमचे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स. ही बेडगी मिरची जास्त तिखट नसती, 1 चमचा. पाव चमचा हळद. जिरा पावडर टाकायची पाव चमचा. अर्धा चमचा. धना पावडर अर्धा चमचा. सुरुवातीला अर्धा चमचा मीठ टाकलेलं होतं, हे जेव्हा आपण भिजत टाकले तेव्हा. आता आपल्याला याच्या आपण किती घेतले त्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचे. चाट मसाला टाकून घ्यायचा अर्धा चमचा. तुम्हाला आवडत असेल तर यात फूड कलर टाका थोडासा, त्याच्याने फक्त कलर छान येतो. हे मिश्रण आता पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला जर लागलं तर यात बेसन आपण वाढवू शकतो. एक 2 ते 3 मिनिटं याला छान मिक्स करायचं. आपण पीठ जसं मळतो ना तसं हे मिक्स करून घ्यायचं. एक चमचा बेसन अजून टाकून घेऊ याच्यामध्ये, थोडं कमी वाटतंय. पीठ एकदा आपण हे जे मिश्रण केलेलं आहे ते असं बघायचं, छान याचं मस्त टिक्की होणार का नाही आपल्याला लगेच लक्षात येतं. नसेल तर आपण पीठ वाढवायचंय थोडंसं. हे आता आपलं झालेलं आहे. आता आपण याची सोया कबाब करून घेऊ.
त्यासाठी आधी तेल कबाब करण्याआधी आपण पॅन तापण्यासाठी ठेवून घेऊ. लहान मोठे तुम्हाला जसे आवडतात तसे याचे कबाब तुम्ही करून घ्यायचे. कबाब करण्याआधी हाताला तेल लावून घ्यायचे. शेप छान येतो कबाबला. मीडियम साईज मध्येच करणार आहे हे असे. सगळे करून घ्यायचे. कबाब आपले असे करून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करून घेऊ. पॅन पण तापलेलाच आहे. आता त्याच्यात तेल टाकून घेऊ थोडं थोडं. आता आपण यात कबाब ठेवून घेऊ एक एक. हे आता बारीक गॅसवर एकदम छान शेकून घ्यायचे, म्हणजे आपले कबाब छान क्रिस्पी होतात दोन्हीकडनं. दोन्ही बाजूंनी आता छान आपण शेकून घ्यायचं. एका बाजूने आता पलटी करून घेऊ आपण हे. छान क्रिस्पी झालेली एक बाजू. आता याला परत थोडं थोडं तेल सोडून घेऊ, म्हणजे खालची बाजू पण एकदम क्रिस्पी होईल. आणि बारीक गॅसवर याला होऊ द्यायचं. तर दुसरे पण आपण असेच करून घ्यायचे, जे पहिले आपले होतात ते तोपर्यंत. बारीक गॅसवर दोन्ही बाजू छान शेकल्या गेल्या आणि अगदी मस्त झालेले आहेत. हे आपण आता काढून घेऊ. या पद्धतीने तुम्ही करून बघा, खूपच छान. या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि अगदी कमी तेलामध्ये छान फ्राय होतात हे. आता हे दुसरे पण मी अशीच फ्राय करून घेणार आहे. खूप छान झालेले आपले कबाब. तुम्ही पण अशी करून बघा.
अजून खूप गरम आहे ते.